तर मित्रांनो, स्वागत आहे एनडीडी मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांसाठी खास असं एक हेल्थ आय डी कार्ड जे आहे ते नवीन लॉन्च झालेलं आहे आणि त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या हेल्थ आय डी कार्डचे फायदे काय असणार आहेत, त्या हेल्थ आय डी कार्डचा उपयोग कुठं आपल्याला करायचा आहे आणि उपयोग कसा होतो, हे कोणाला मिळतं आणि कशा पद्धतीने मिळतं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात. मित्रांनो, आपल्याला हेल्थ आय डी कार्डच्या सगळ्या माहितीसाठी याच्यासाठी healthid.ndhm.government.in या वेबसाईटवर यायचं आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेले आहे, तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. हे आय डी आपण जनरेट करण्याच्या अगोदर हे आय डी कशासाठी आहे, का क्रिएट करायचा, याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनमध्ये जरा त्याची NDHM नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन काय आहे याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज हेल्थ आय डी, हा हेल्थ आय डी काय आहे. एनीवन हू विशेस टू पार्टिसिपेट इन NDHM अँड हॅव देअर हेल्थ रेकॉर्ड अवेलेबल डिजिटली मस्ट स्टार्ट बाय क्रिएटिंग अ हेल्थ आय डी. Health ID is randomly generated 14-digit number used for the purpose of uniquely identifying persons, authenticating them and threading their health record only with their informed consent across multiple system and stakeholder. याचा उपयोग जे होणार आहे, हेल्थ आय डी काढल्यानंतर याचा फायदा जे होणार आहे, तुमचं एक हेल्थ रेकॉर्ड तयार केलं जाईल, हेल्थ रेकॉर्ड बनवलं जाईल आणि त्याच्या थ्रू इन फ्युचर कधीही जे स्टेक होल्डर आहेत, ज्या सिस्टीम्स आहेत, इथं तुमचा तो आय डी नंबर टाकल्यानंतर त्याच्या अगोदरचे जेवढे तुमचे हेल्थचे इश्यू असतील, हेल्थ प्रॉब्लेम असतील, सगळी डिटेल्स या हेल्थ आय डी कार्डमध्ये पाहायला मिळतील आणि त्यानुसार तुमची ट्रीटमेंट करायला डॉक्टरांना एकदम सोपं जाईल. त्याच्यामुळं हे हेल्थ आय डी बनवण्यात आलेलं आहे. हे हेल्थ आय डी एक डिजिटल रेकॉर्ड आहे तुमच्या हेल्थच्या चेकअपसाठी पुढच्या, आणि हेल्थच्या अगोदरचे काही इश्यू असतील तर त्याची पण माहिती तुम्हाला म्हणजे डॉक्टरांना इथं देता येणार आहे किंवा पाहता येणार आहे. व्हॉट इज PHR ॲड्रेस इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर हाऊ डू आय गेट हेल्थ आय डी, मी हा हेल्थ आय डी कसा मिळवू शकतो. यू कॅन गेट अ हेल्थ आय डी बाय सेल्फ रजिस्ट्रेशन ऑन द हेल्थ आय डी वेब पोर्टल or by downloading NDHM हेल्थ रेकॉर्ड ॲप्लिकेशन फ्रॉम द गुगल प्ले स्टोअर. तर तुम्ही हे आय डी जे आहे ऑनलाईन स्वतःसुद्धा काढू शकता. तर ती कशी काढायची आपण पुढं पाहणारच आहोत. त्याच्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरून NDHM हेल्थ रेकॉर्डचा एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून सुद्धा या फॅसिलिटीमध्ये पार्टिसिपेट करू शकता. अक्रॉस इंडिया म्हणजे पूर्ण भारतभर ही फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. व्हॉट ऑल डू आय नीड टू रजिस्टर फॉर हेल्थ आय डी, सगळ्यांनाच हेल्थ आय डी रजिस्ट्रेशनची गरज आहे का आणि त्यासाठी काय लागणार आहे. तर फॉर हेल्थ आय डी क्रिएशन थ्रू मोबाईल नंबर, नेम, इयर बर्थ, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर. फॉर हेल्थ आय डी क्रिएशन थ्रू आधार, तर आधार थ्रू तुम्ही जर हेल्थ आय डी काढणार असाल तर तुम्हाला नाव, इयर ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि आधार नंबर लागणार आहे. आणि नॉर्मल फक्त मोबाईल नंबरनी तुम्ही काढणार असाल तर तुम्हाला नाव, इयर ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस आणि मोबाईल नंबरसुद्धा लागणार आहे. इज आधार मॅन्डेटरी टू क्रिएट अ हेल्थ आय डी, हेल्थ आय डी क्रिएट करायला आधार मॅन्डेटरी आहे का, तर नाही, आधार कोणत्याही प्रकारे मॅन्डेटरी नाही, तुमचा कोणताही आय डी प्रूफ इथं चालणार आहे, त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम नसणार आहे. तर मित्रांनो, इथं जे मेजर असे काही पॉईंट्स आपण पाहिलेत
की हेल्थ आय डी कशासाठी आणि का, त्याचा काय उपयोग होतो, हे सुद्धा आपण इथं जाणून घेतलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत हा हेल्थ आय डी बनवायचा कसा. तर आपण या हेल्थ आय डी ndhm.government.in या वेबसाईटवर आलेलोच आहे. इथं आपण परत होम या बटनाला क्लिक करूया. इथं क्रिएटिंग इंडिया डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम हेल्थ आय डी की टू युअर डिजिटल हेल्थ केअर जर्नी. तर इथं क्रिएट करण्यासाठी हेल्थ आय डी नाऊ हे एक बटन दिलेलं आहे. इथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता आणि जनरेट करू शकता किंवा जनरेट आय डी या बटनाला क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही इथून सुद्धा तुमचा जो आय डी आहे तो जनरेट करू शकता. तर इथं दोन ऑप्शन दिलेले आहेत जनरेट आय डी मध्ये. तर जनरेट युअर हेल्थ आय डी जनरेट व्हाया आधार थ्रू जनरेट करायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता. आय डोंट हॅव आधार, आय डोंट वॉन्ट टू यूज माय आधार फॉर क्रिएटिंग हेल्थ आय डी. जर तुम्हाला आधारचा वापर करायचा नसेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आय डोंट हॅव आधार. त्याच्या खाली क्लिक हेअर हे ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. जर तुम्हाला आधारने करायचं असेल तर तुम्ही जनरेट व्हाया आधार या बटनाला क्लिक करायचं आहे. आता मी डायरेक्ट आधारने जनरेट करतो. आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळं डायरेक्ट आधारने आपल्याला जनरेट करू शकतो. ज्यांचा नसेल त्यांनी खाली क्लिक हेअर या बटनाला क्लिक करायचं आणि प्रोसेस दोन्हीच्या सेम आहे. त्या तुम्हाला डिटेल्स ज्या आहेत एक आधारवाल्यांच्या डिटेल्स डायरेक्ट येतील आणि ज्यांचा आधार लिंक नाही त्याला डिटेल ज्या आहेत मॅन्युअली फीड करायला लागतील. एवढंच त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आता आपण पाहूयात ही जनरेशनची प्रोसेस कशी आहे. इथं जनरेट वाया आधार या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट वाया आधार या बटनाला आपण क्लिक केल्यानंतर we will send an OTP on the mobile number linked to this आधार. मग इथं आधार नंबर तुम्हाला किंवा व्हर्च्युअल आय डी टाकायचा आहे. तर आधार नंबर आपण आता टाकून घेऊया. जो आधार नंबर आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इथं आधार नंबर पूर्ण इंटर केलेला आहे. तुम्हाला आधार नंबर पाहायचा असेल तर इथं आईचं एक आयकॉन दिसतंय, त्याला क्लिक करून तुमचा नंबर तुम्ही चेक सुद्धा करू शकता. त्यानंतर खाली ह्या टर्म कंडिशन वाचल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या बटनाला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री या बटनाला क्लिक केल्यानंतर खाली रिकॅप्चा येतो, त्याला आय एम नॉट अ रोबोट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करून घेऊयात. इथं सबमिट केल्यानंतर इंटर 6 डिजिट OTP कोड फॉर आधार रिसिव्ह ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तर इथं आधार नंबर आहे. इथं आधारचा तुमचा OTP 6 आकडे आधार कार्डचा OTP आलेला असणार आहे. तो OTP तुम्हाला इथं इंटर करायचा आहे. आधारचा OTP आलेला आहे. आपण आधारचा OTP इंटर करून घेऊयात. आधारचा OTP इंटर केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. जर OTP येत नसेल किंवा वेळ लागत असेल तर तुम्ही ही सेकंड्स 1.5 मिनिटानंतर तुम्ही इथं जे OTP आहे ते परत रिसेंड सुद्धा करू शकता. इथं आपण OTP टाकून सबमिट या बटनाला क्लिक करूया. वी विल सेंड वन टाइम पासवर्ड ऑन धिस नंबर. मग इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इंटर करायचा आहे. इथं मोबाईल नंबर इंटर करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला NHA म्हणजे नॅशनल हेल्थ आयडेंटिफिकेशन कडून एक OTP येतो, तो पण 6 आकडे असतो. तो OTP तुम्हाला इथं इंटर करायचा आहे. तो OTP इंटर केल्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या सगळ्या डिटेल्स, तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल आधारवर जी फिल केलेली आहे ती सगळी डिटेल्स तुमची इथे येते. तुमची जन्मतारीख, तुमचं नाव, तुमचा PHR ॲड्रेस. तर मित्रांनो हा PHR ॲड्रेस म्हणजे पर्सनल हेल्थ रेकॉर्डसाठी एक युजर नेम बनवलेला असतो. तो युजर नेम म्हणजे तुमचा जो ॲड्रेस आहे, हेल्थ आय डी आहे, PHR ॲड्रेस आहे. तुम्हाला एक चूज करायचा आहे. तुम्ही कोणताही तिथं चूज करू शकता. तुम्हाला हा हेल्थ ॲड्रेस PHR ॲड्रेस जो आहे तो चूज करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेल आय डी जर टाकायचा असेल तर तुम्ही मेल आय डी इथं टाकू शकता. जर गरज नसेल तर मेल आय डी टाकायची आवश्यकता नाही, पण आपण इथं मेल आय डी टाकून घेऊयात.
कारण तर इन फ्युचरमध्ये आपल्याला ते अत्यंत गरजेचं होतं आणि आपण नंतर धडपड करतो त्या गोष्टीसाठी. ईमेल आय डी टाकल्यानंतर आपला ॲड्रेस जो आहे तो आधार कार्डवरचा ॲड्रेस इथं तुम्हाला दिसेल. तो ॲड्रेस तुम्ही एडिट करू शकत नाही. जो ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस इथं राहणार आहे. त्यानंतर तुमचं स्टेट जे आहे स्टेट येतं, डिस्ट्रिक्ट येतं. तुम्हाला सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 14 आकडे आपला जो आय डी आहे तो आय डी येतो. इथं हा आय डी तुमचा तयार झालेला आहे. या टाईपमध्ये हा आय डी येतो. इथं तुमचा PSR ॲड्रेस, इथं डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल आणि मोबाईल नंबरसुद्धा येतो. हा आय डी तुम्हाला डाउनलोड हेल्थ आय डी कार्डमधून डाउनलोडसुद्धा तुम्ही करू शकता. इथून डाउनलोड करून तुमचा जो हेल्थ आय डी कार्ड आहे ते तुम्ही सेव्ह ठेवू शकता. मोबाईलमध्ये PDF-सुद्धा बाळगू शकता. फ्युचरमध्ये कधी गरज पडली तर हा जो हेल्थ आय डी नंबर आहे या हेल्थ आय डीवरून तुमचं जे रेकॉर्ड आहे ते तपासलं जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. काय अडचण असल्यास ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इम्पॉर्टंट माहिती फक्त इथेच मिळते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.